विद्यापीठ नव्याने नवीन विषय असेल. आज आपण डाऊन्स मुलांविषयी पुन्हा जाणून घेणार आहोत की डाऊन्स मुलांविषयी आपण त्यांच्या फिजिकल अपीअरन्सविषयी माहिती घेतलेली आहे. आज आपण त्यांच्या बाकीच्या गोष्टींविषयी माहिती घेऊया. तर डाऊन्स मुलांमध्ये आपण जसं बघितलं की त्यांची उंची कमी असते. बऱ्याच डाऊन्स मुलांमध्ये सेन्सरी इश्यूसुद्धा असतात. डाऊन्स मुलांमध्ये त्यांचे बिहेवियरल इश्यू असतात. काही मुलांमध्ये वर्तन समस्या पण असतात, इतरांना मारणे वगैरे किंवा स्वतःला मारून घेणे. बरीच मुलं ही स्पीचलेस असतात. डाऊन्स मुलं काही मुलांमध्ये स्पीच असतं तर ते अनक्लिअर स्पीच असतं. तर या मुलांमध्ये अटेन्शन इश्यूसुद्धा असतात. डाऊन्स मुलांमध्ये त्यांचं अवधान पण कमी असतं. काही मुलांचं डाऊन्स मुलांचं त्याच्यावरती सुद्धा त्यांच्या काम करावं लागतं. काही डाऊन्स मुलांमध्ये जसं की बिहेवियर इश्यू असतात. इतरांना मारणे, स्वतःला मारून घेणे किंवा इतर खोड्या करणे, नासधूस करणे वगैरे हे पण इश्यूज डाऊन्स मुलांमध्ये दिसून येतात. आणि त्यासोबत मुलांचे सेन्सरी इश्यू आहे, ग्रॉस मोटार इश्यू असतात. या मुलांना बऱ्याच वेळा पायऱ्या चढायला उतरायला मुलं घाबरतात आणि कुठेही पडण्याची भीती त्यांना जास्त वाटते. त्यामुळे स्वतःला खूप जपून चालतात ही मुलं. फाईन मोटार इश्यू असतात, सूक्ष्मकारक कौशल्य त्याला म्हटले जातात. ग्रॉस मोटार इश्यू असतात किंवा सेन्सरी इश्यूज मुलांचे. हा ग्रॉस मोटारशी रिलेटेड आणि सेन्सरीशी रिलेटेड पण इश्यू असू शकतो. पायऱ्या चढणे उतरणे. मूल हे सहसा खूप धडपड करत नाही, पडत नाही कुठेच. डाऊन्स मूल स्वतःला खूप जपून चालतं फिरतं हे मूल. तर त्यामुळे हे जे इश्यू आहेत हे डाऊन्स मुलांमध्ये सुद्धा असतात. त्यामुळे डाऊन्स मुलांच्या सुद्धा ओटीवरती काम करावं लागतं, सेन्सरीवरती काम करावं लागतं, त्याच्या अटेन्शन स्पॅन, सिटिंग स्पॅनवरती सुद्धा काम करावं लागतं, त्याच्या बिहेवियर मॉडिफिकेशनवरती पण काम करावं लागतं. मुलाच्या बाकी सर्वांगीण विकासावरती सुद्धा इतर गोष्टींच्या त्याच्या पर्सनल सोशल वगैरे सगळ्याच डेव्हलपमेंटवरती सुद्धा मुलाच्या काम करावं लागतं. तर अशा प्रकारे आपण डान्स मुलांविषयी जाणून घेतलं आहे. तर आपण इथे थांबूया. धन्यवाद.